नमस्कार. वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून व यांच्या अथक प्रयत्नातून कडगाव गिजोने मतदारसंघ व गडिंग्लज शहराभोवतील रानभागातील मेटाचा मार्ग ते हट्टी बसवाना ह्या एरियामध्ये अनेक वर्षापासून लोकांना सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता द्यावा, जेणेकरून 50 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही, त्या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याच्याकरता आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी मेटाचा मार्ग ते हट्टी बसवाना साधारण 2.2 किलोमीटर या अंतराचा 3 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर खास करून दुसऱ्या आपल्या गिजोने कडगाव मतदारसंघामध्ये इंचनाळ ते ऐनापूर किंवा ऐनापूर ते इंचनाळ असा सर्वसमावेशक सर्वांनाच नेहमी तो रस्ता उपयोगी पडणारा तो रस्ता, अगदी शॉर्टकट रस्ता, 2-3 गावाला जोडणारा रस्ता, साधारण 2.9 किलोमीटर अंतराचा 3,90,00,000 रुपये त्याला तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर कडगाव येथील विठलाई देवी मंदिर जो रस्ता आहे, अनेक वर्षापासून त्या लोकांची मागणी होती की तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा, याच्याकरता 3,90,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर खास करून जो आपला मतदारसंघाचा शेवटचा भाग म्हणतो आपण त्याला, मुख्य आंबोली हायवेला लागून असणारा गडिंग्लज ते हिरलगे आपण म्हणतो, तर ते हिरलगेच्या फाट्यापासून ते हिरलगे गावापर्यंत तो सुद्धा रस्ता साधारण 3.7 किलोमीटर 3,25,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्वात करमळे असतील, शिपूर असेल, जखीवडे असेल, बेकनाळ असेल, लिंगनूर असेल, या सर्व भागातल्या लोकांची अडचण लक्षात घेऊन कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मुश्रीफ साहेबांनी साधारण 4,58,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. कारण का पूर्वी जुन्या पद्धतीची इमारत होती, आज निश्चितपणे एक चांगली सुसज्ज असं देखणी इमारत होणार आहे आणि त्याचा पाया शुभारंभ सुद्धा आदरणीय नेते आमचे मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर या सगळ्या विकास कामांचा जर तो आकडा जर बघितला तर साधारण 15 कोटी रुपये साहेबांनी या सगळ्या रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर कडगावमधल्या अनेक विकास कामं, जल जीवन मिशन जे मुश्रीफ साहेबांनी मंजूर केलेलं आहे, ज्या गावाला पाण्याची अनेक वर्षापासून गैरसोय होत होती, ती सुद्धा जल जीवन माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे साहेबांनी केलेला आहे. त्याचबरोबर ईरदेव सांस्कृतिक हॉल मंदिरचा लोकार्पण सोहळा, त्याचबरोबर विविध विकास कामं गावातील, ही सर्वच कामं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. आणि तो त्याचा उद्याचा दिवस आहे की उद्या ती सर्व विकास कामं त्याची उद्घाटन दिनांक 15 मार्च सायंकाळी 4 वाजता हट्टी बसवानापासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर हट्टी बसवान झाल्यानंतर ऐनापूरच्या चौकामध्ये तिथं त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होईल. त्यानंतर हिरलगे येथे साधारण 4:30 वाजता हिरलगे गावाला जोडणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा त्याचाही विकास कामाचा शुभारंभ होणार आहे. आणि त्यानंतर कडगावमधल्या अनेक विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आणि संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत समोर एक आगळा आणि वेगळा आपल्या मतदारसंघातल्या सर्व प्रमुख, कडगाव गावातल्या सर्व प्रमुख,
सर्व मतदार, सर्व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुश्रीफ साहेबांच्या एक जाहीर सभा मोठी तिथे होणार आहे आणि खरोखर या सगळ्या कामांचा उहापोहा तिथं होणार आहे आणि खरोखर आम्ही सगळे मतदारसंघातले लोक भाग्यवान आहोत की मुश्रीफ साहेबांनी एवढी प्रचंड मोठी कामं, जी 50-50 वर्षे टिकणारी कामं, चिरकाळ टिकणारी कामं, अशा पद्धतीची कामं मंजूर केल्यामुळं मी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या वतीनं, गडिंग्लज शहर आमचे सर्व प्रमुख मंडळांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांचं मनापासून मी त्यांना मनापासून त्यांचा आभार मानतो की अशी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं मंजूर करून आणल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला सर्वांनी वेळात वेळ काढून हजारोच्या संख्येनं या सर्व विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावं असं मी कळकळीची विनंती करतो आणि धन्यवाद देतो.